नमस्कार मंडळी, आपण पाहतात मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत. मी आत्ता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मोजे लांजे या गावी आहे आणि या ठिकाणी या ग्रामपंचायतचे कर्मचारी शंकर विशंबर आगलावे यांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि या ठिकाणी याच गावातील मोठ्या संख्येने जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधीला या ठिकाणी आले आहे. या ठिकाणी याच गावचे सरपंच कालिदास कदम आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. या आपल्या तुमच्या ग्रामपंचायतचा कर्मचारी या ठिकाणी अपघातात निधन झालेला आहे. तर काय सांगाल, म्हणजे तुमच्या प्रशासनाच्या ग्रामपंचायतीमध्ये काय मदत करतील, काय सांगाल आपण? आज आमच्या ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी शंकर विश्वनाथ आगलावे यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ते कामात प्रामाणिक असणारा कर्मचारी, अत्यंत संयमी असणारा कर्मचारी होता. प्रत्येक व्यक्तीला हवासा असणारा कर्मचारी होता. इतबारे आपण काम करत असताना त्याचं अपघाती निधन झालेलं आहे. त्यांच्याकडे 2 गावचा पाणी पुरवठा असला तरी ते कुठल्याच शिकायतीविना प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे. तरी त्या दुःखद प्रसंगी गावकऱ्याच्या आम्ही सर्व गावकरी त्यांच्या कुटुंबात अत्यंत दुःखी मनाने सहभागी आहोत. तर याच ग्रामपंचायत आता जी काय तर त्यांच्या अनुकंपाखाली त्यांच्या पाच्यात एक मुलगा आणि मुलगी आहे, तर त्या अनुकंपाखाली त्यांच्या मुलाला वगैरे आपण कामावरती घेणार. आपण पूर्ण गावाशी चर्चा करून आणि होईल तोपर्यंत त्यांच्या मुलाला घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि जे आर्थिक मदत ग्रामपंचायत आणि शासनावर होईल ते आम्ही प्रामाणिकपणे त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. याच ठिकाणी या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार. सर, काय सांगाल, एक तुमचा कर्मचारी म्हणून त्या ग्रामपंचायतचा एक पाणी पुरवठा करणारा कर्मचारी, जे की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये हजर राहणारा हा व्यक्ती, त्याचं एक अपघाती निधन झाले, तर तुमच्या शासनाच्या स्तरावर आपण काय आश्वस्त करा त्यांच्याकडे? सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय लांजीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत. आणि ग्रामपंचायत स्तर आणि शासन स्तरावर जे काही मदत करता येते, जे काही पाठपुरावा करत आहे ग्रामपंचायत करणारच आहोत. आणि ग्रामपंचायत वतीने त्यांचा पोस्ट ऑफिसमध्ये विमा काढलेला आहे, तो आम्ही करा. त्याचबरोबर याच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत, तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल सर, तुमच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी म्हणजे कोणते विमा वगैरे आहेत, काय सांगाल? सर, सर्वप्रथम आमचा कर्मचारी बंधू गेला ही आम्हाला दुःखाची बातमी, अतिशय दुःखाची बातमी आहे. आणि आगलावे बंधू हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि मनमिळावू काम करणारे होते. त्याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायततर्फे विमा काढलेला आहे. आम्ही विम्यासाठी ती प्रयत्न करू त्याला भेटण्यासाठी. आणि माझी ग्रामविकास अधिकाऱ्याला आणि सरपंचाला, उपसरपंचाला अशी विनंती आहे लांजीच्या, की आमच्या बंधूच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर घ्यावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आणि आम्ही त्यांच्या दुःखात सामील आहोत. माझे याच ग्रामपंचायतचे उपसरपंच माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगाल तुम्ही, या ग्रामपंचायतचं सध्या पाऊस सुरू आहे वरून आणि इथं आपल्याकडं स्मशानभूमीची सुविधा नाही, काय सांगाल त्याबद्दल? आज शंकर आगलावे यांचा दुर्दैवी ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. हे आमच्यासाठी एक लईच धक्कादायक दुःखद घटना आहे आज. आणि शासनातर्फे आम्हाला लवकरात लवकर शेड मंजूर करून आणि तिथं बांधकाम करून, शासनाची जागा सगळे आहे पण मंजूर करण्यात यावी, आम्हाला करून द्यावे लवकरात लवकर. त्याचबरोबर सरपंच तुटलेले आहेत. सर, काय सांगाल या प्रश्नावर तुमचं उत्तर काय असणार आहे? आपले शासन स्तरावर अनेक दिवसांची मागणी आहे. 2 वेळेस आपण प्रस्ताव दिलेला आहे. तर माझी ह्या प्रसंगी शासनाला अशी विनंती आहे, लवकरात लवकर सार्वजनिक स्मशानभूमीसाठी शेड मंजूर करण्याचा प्राधान्याने लांजीसाठी विचार व्हावा ही विनंती. याचबरोबर शिवसेनेचे तालुका संघटनेचे संघटक माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, ह्याच लांजी तांबडसंगीच्या ग्रुप ग्रामपंचायतचा कर्मचारी आपल्याकडून निघून गेलेला आहे, काय सांगाल तुम्ही? दुःखद घटना आहे. लांजी आणि तांबडसंगी ही एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. शंकर आगलावे हे लांजी येथील राहणारे आहेत, पण त्यांचा तांबडसंगीविषयी रोजचा होणारा संपर्क, जनमानसामध्ये त्यांची असलेली ओळख, अख्खं तांबडसंगी गाव हे त्यांना नानाशिवाय बोलत नव्हतं. आणि या नानांनी
आमच्या गावाला योग्य वेळी म्हणेल त्यावेळी पाणी पुरवठा करण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला, आज संपूर्ण तांबडसंगी गाव हे हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात असलेल्या भावना अतिशय दुःखद आहेत. या कुटुंबावर जे दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे, लहान लहान मुलं आहेत. शासन स्तरावरून या कर्मचाऱ्याचा झालेला अपघाती निधनात सहकार्य करून त्यांना अनुकंप म्हणा किंवा त्यांच्या जी काही विमा काढलेला आहे, पॉलिसी आहेत, ही संघटना पण त्यांच्यासोबत आहे, सरपंचसुद्धा सोबत आहेत, ग्रामविकास अधिकारीसुद्धा आपल्यासोबतच आहेत. आता शासन स्तरावरचे वरिष्ठ अधिकारी यांनी एक सहकार्य करून जनमानसातील सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीचं निधन झाल्याच्यानंतर शासन किती परिपूर्ण आहे त्याबद्दल सहानुभूती मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीला सहकार्य करून त्यांना या भावी जीवनासाठी त्यांच्या लेकराबाळांना उभारी द्यावी अशी त्यांना विनंती करतो आणि आमच्या नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात येत असताना त्यांच्या या ठिकाणी याच गावचे भारतीय जनता पार्टीचे नेते रामानंद मुंडे माझ्यासोबत आहे. काय सांगाल जे ग्रामपंचायत कर्मचारी आहे जो की गावासाठी अहोरात्र काम करत आहे, काय सांगाल तुम्ही? प्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना. शंकर नाना म्हणून जे प्रसिद्ध होता ते सर्व गावाच्या बाबतीत जे आहे ते सर्वांच्या बाबतीत एक मयाळू व्यक्तिमत्व आणि कुणालाही त्रास आत्तापर्यंत कुणालाही त्रास झाला नाही. त्याचा पाण्याचा प्रश्न असेल, बरेच लोक त्या घराने घेऊन यायचे की बाबा हे असं, तर त्याला त्या परीनं तोंड देऊन अतिशय निर्मळपणानं या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याबद्दल आमचं एवढंच म्हणणं आहे की जे अनुकंपावर जे काही शासन स्तरावर जे काही आपल्याला आवश्यकता असेल गावकऱ्याच्या वतीने, तर सर्व आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे, उपसरपंचांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतकडून कसल्याही प्रकारची या ठिकाणी अडचण नाही असतील. या सर्वांचं सहकार्य झाल्याच्यानंतर त्यांच्या मुलाला या ठिकाणी जे त्या पदावर घ्यायचे ते जे उच्च स्तरावर जे आपल्याला काही अडचणी येणार आहेत त्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करू. सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आहे, त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने मी सांगतो की ज्या स्तरावर जे अडचणी येतील त्याला सामोरे जाऊन त्या मुलासाठी आम्ही घेण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू. एवढंच इथं. अगदी ग्रामपंचायतचा ठराव हा अगदी महत्त्वाचा असतो आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत काय ठराव घेणार आणि त्याचा पाठपुरावा कसं करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. याच घटनेतील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी पात्रा मराठवाडा लाईव्ह